मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये होते आणि यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे। सध्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलेलं आहे। भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पाहायला मिळते। कुणी कितीही बहुमताचे दावे करत असलं तरी मित्र पक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नाही। शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आमचे आकडे 18-19 जवळपास आहेत आणि नक्कीच पण आता पहिला गोंधळ तर आहे की कोणत्या पक्षाला जाते सीट, राष्ट्रवादीला जाते की भारतीय जनता पक्षाला जाते। त्याच्यानंतर तो युतीचा विषय वरिष्ठ स्तरावरती ठरवतील माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब। ते ठरवल्यानंतर मग आमची भूमिका ठरेल। 220 किंवा 217, 18 जवळपास लागतात। तर एवढं मतदान कोणत्या एका पक्षाला नाही आहे। मित्र पक्षाच्या सहकार्याशिवाय शक्य होऊ शकत नाही। कोणी किती फोका मारत असतील का आमचा एकतर्फा निवडून येते, ते शक्य नाहीये। पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडून राजीनामा देण्याबाबत सूचना नाहीत असं इद्रिस नायकवडी यांनी म्हटलंय। पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा इद्रिस नायकवडी यांनी दिलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमांना मी सांगतोच आहे की अशी कोणतीही चर्चा माझ्या पक्षात नाही आहे। एक गोष्ट, कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षाकडनं मला कसल्याही प्रकारची सूचना, आदेश किंवा चर्चा राजीनाम्यासंदर्भात झालेली नाही। त्यामुळे चालवल्या गेलेल्या बातम्या किंवा दिल्या जात असलेल्या बातम्या यात कोणतंही तथ्य नाही, सत्यता नाही आहे। केवळ काहीतरी एक कल्पोकल्पित विषय रचून त्याला मालमसाला लावून ते सादर करून कुठेतरी इद्रिस नायकवडींच्याबद्दल नाराजगी आहे पक्षात असं भासवण्याचा, दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। अर्धे मंत्रिमंडळ दिल्लीत जाऊ नये, ठोस तोडगा निघालेला नाही अशी टीका रोहित पवार यांनी केली। तोडगा न काढल्यास कांदा शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करणार असा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिलाय। पुढील आंदोलन पुण्यात किंवा नाशिकमध्ये करणार असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले। नाफेडची खरेदी मार्केट समितीतच करण्याची मागणी मान्य झाली असली तरी इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे। याचा अर्थ कांद्याचे दर वाढवणं, अनुदान देणं, खरेदी मर्यादा वाढवणं याबाबत अर्धे मंत्रिमंडळ जाऊन सुद्धा ठोस तोडगा निघालेला नाही। येत्या 3 ते 4 दिवसात केंद्र सरकारने यावर तोडगा काढला नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करून पुढील आंदोलन पुण्यात किंवा नाशिकमध्ये घेतलं जाईल असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाहीये। नाशिकच्या विंचूरमधील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावर कांदा नाकारल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। नाफेडच्या खरेदी केंद्रावर 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दरानं 240 क्विंटल कांदा खरेदी झाला। मात्र हा कांदा निकृष्ट ठरवत साठवणुकीसाठी नकार देण्यात आलाय। बीकेसी मधील MMRDA सिटी पार्क सर्वसामान्यांसाठी खुला करा अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली। सिटी पार्क मधील नागरिकांच्या प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी सुद्धा आमदार वरुण सरदेसाई यांनी केलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिले।